नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण स्थानीय समज आणि आकारांबद्दल जाणून घेऊया. स्थानीय समज, ज्याला आपण स्थानीय समज म्हणत आहोत, ही एक संकल्पना आहे जी प्रामुख्याने पहिल्या आणि दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना शिकवली जाते. मुले लहान वयातच साधारणतः आजूबाजूच्या परिसरातून शिकतात आणि मग इतर अनेक गोष्टी शिकण्याच्या दिशेने पाऊल टाकतात. म्हणून ते शाळेत जे शिकतात, गणितामध्ये जे शिकतात, त्यातील स्थानीय समज हा पहिला विषय आहे. NCERTने स्थानीय समजाविषयी जे सांगितले आहे आणि स्थानीय समजाविषयी जे जे घटक दिले आहेत ते आपण आधीच शिकलो आहोत. स्थान किंवा जागेची संकल्पना जर लहान वयात स्पष्ट झाली तर ती भूमितीचा पाया बनते. असे म्हटले जाऊ शकते की ती भूमितीचा पायाच आहे. जर त्यांना हे लहान वयात समजले असेल तर भविष्यात भूमिती शिकत असताना त्यांच्यासाठी हे सोपे होईल. लहान मुलांना तुम्ही स्वतःचे निरीक्षण करताना नक्कीच पाहिले असेल. ते त्यांचे हात, पाय यांचे निरीक्षण करतात आणि हळूहळू ते इतरांचे निरीक्षण करू लागतात. त्याचप्रमाणे ती जशी वाढतात तसे केवळ स्वतःबद्दलच नव्हे तर ते त्यांच्या सभोवतालचे निरीक्षण देखील सुरू करतात. जेव्हा ते शाळेत येतात आणि पहिल्या इयत्तेत प्रवेश घेतात तोपर्यंत त्यांना वस्तू आणि त्यांच्या भोवतालच्या परिसराची संकल्पना समजलेली असते. त्यांना संकल्पनेचे ज्ञान कदाचित असू शकते, परंतु औपचारिक आणि संरचित पद्धतीने त्यांना ते कुणीही शिकवलेले नसते. म्हणूनच शाळेमध्ये आपण त्यांना संरचित आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून गणित शिकवतो. आता परिसर म्हणजे काय आणि आपल्या आसपास काय असते, ते रंग असू शकतात, ते आकार असू शकतात किंवा एकूण ते सगळे अव्यवस्थित असू शकतात. जर मुले आकार ओळखू शकत नसतील तर सगळे एकत्र होऊन जाते. तो एक मोठा गोंधळ होतो. पण जसे ते मोठे होतात त्यांना आकृत्या दिसतात, ते आकार पाहतात. हे एक फूल आहे, याला रंग आहे. हा प्राणी आहे ज्याची हालचाल होते. या प्रकारे प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे गुण ते स्वतः शिकतात. आपण शाळेमध्ये हे पुढच्या टप्प्यात शिकवतो. जेव्हा मुलांना या संकल्पना स्पष्टपणे समजायला लागतात तेव्हा भविष्यात जेव्हा ते संख्या, मोजमाप आणि भूमिती शिकतील किंवा अमूर्त संकल्पना शिकतील तेव्हा त्यांच्या शिकण्याचा या आधार बनतील. चला याबद्दल अधिक समजून घेऊया. पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजले आहे की गणित शिकणे मजेशीर असावे. खेळा आणि शिका, करा आणि समजून घ्या हे आपले तत्त्वज्ञान आहे. त्या दृष्टीने आपण TLM गणित शिकण्याची साधने वापरून ही संकल्पना कशी शिकवता येईल आणि हे वर्गात कसे करता येईल हे पाहू. स्थानीय समज आणि आकार या विषयांशी संबंधित आपण जी शिक्षण साधने वापरतो त्याला TLM म्हणतात. यापुढे मी TLM हा संक्षिप्त शब्द वापरणार आहे. आपण शिकवताना त्यांना कशा प्रकारे वापरतो ते आता पाहूया. हे चौरस गणक आहेत. हे EVA सामग्रीपासून बनवलेले आहेत. हे पाण्यात बुडवले जाऊ शकतात आणि फळ्यावर चिटकवले जाऊ शकतात किंवा टेबलवर किंवा जमिनीवर किंवा बेंचवर देखील वापरले जाऊ शकतात. ठोस टप्प्यातील कृतींमध्ये यांचा वापर केला जाऊ शकतो. पाया 10चे ठोकळे. इथे आपल्याकडे पाया 10च्या ठोकळ्यांचा सेट आहे. त्यामध्ये पिवळे घन आणि लाल
पाया 10चा घन आहे. आपण ही 2 शिक्षण साधने ही संकल्पना शिकण्यासाठी वापरणार आहोत. हे घनवस्तू आहेत. यामध्ये झाकण आहे, त्यामुळे ते एका डब्यासारखे आहे. आपण ते डब्यासारखे वापरत आहोत. अबॅकस रिंग्स, आपण त्यांना अबॅकस रिंग्स म्हणतो. आपल्याकडे विविध रंगांचे अबॅकस रिंग्स आहेत. ते वेगवेगळ्या रंगांचे आहेत, म्हणून आपण त्यांचा उपयोग रंग आणि आकार शिकवण्यासाठी करतो. आपल्याकडे येथे अपूर्णांक आकार आणि अपूर्णांक पट्ट्या आहेत. मूलतः या TLMचा उपयोग अपूर्णांक शिकवण्यासाठी केला जातो, परंतु येथे आपण त्याचा उपयोग संख्या न दाखविता आकार दाखवण्यासाठी करत आहोत. अशा प्रकारे आपण मुलांना वेगवेगळे आकार दाखवू शकतो. स्थानिक समज, जागेचे ज्ञान हे आपल्यासाठी मोठे शब्द आहेत. पहिली आणि दुसऱ्या इयत्तेत असलेल्या छोट्या मुलांसाठी हे मोठे शब्द वापरण्याची आवश्यकता नाही. त्यांना त्याची गरज नाही. हे फक्त आपल्या समजण्यासाठी आहे. त्यांना काय शिकण्याची आवश्यकता आहे, त्यांना जे समजणे आवश्यक आहे ते आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने शिकवतो. आता आपल्याला आत आणि बाहेर ही संकल्पना शिकायची आहे. आत आणि बाहेर ही संकल्पना आपण रोजच्या नित्यक्रमात, घरात आणि शाळांमध्ये आधीच वापरत असलो तरीही सर्वांना ही संकल्पना स्पष्ट आहे हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला हे समजून घेऊन त्याप्रमाणे शिकवावे लागेल. पहिल्यांदा ठोस टप्प्यावर हे TLM वापरून शिकवले जाते. म्हणजेच आधी आपण TLM वापरून शिकवतो, त्यानंतर त्यांना कृतींमध्ये गुंतवून शिकवतो. हे कसे करायचे ते आता पाहू. यासाठी आपण घनवस्तू आणि हे चौरस गणक घेतले आहेत. आता आपण ही कृती करूया. यासाठी आपण मुलांशी कसे बोलावे? हा निळ्या रंगाचा चौरस गणक आहे. हा पिवळ्या रंगाचा चौरस गणक आहे, बरोबर? हे चौरस गणक कुठे ठेवलेले आहेत? ते बाहेर आहेत. ते टेबलवर आहेत. ते या डब्याच्या आत आहेत की बाहेर? ते बाहेर आहेत, बरोबर? आता एक एक करून त्यांना डब्यामध्ये ठेवू. आपण त्यांना इथे ठेवू. आता तुम्ही मला सांगा की ते चौरस गणक कुठे आहेत? ते आत आहेत, बरोबर? खूप छान. आता मी प्रत्येकाला बाहेर ठेवत आहे. मी त्यांना कुठे ठेवत आहे? या डब्याच्या बाहेर. या डब्यातून त्यांना घेऊन बाहेर ठेवा. आपण इतर साधने वापरून हीच क्रिया पुन्हा करूया का? आता आपण तीच क्रिया वेगळे साहित्य वापरून करू. हे काय आहे? हे पिवळे चौकोनी तुकडे आहेत आणि ही एक घनवस्तू आहे. ही घनवस्तू पोकळ आहे, म्हणून त्याचा वापर डब्यासारखा करू. आता हे डब्याच्या आत आहेत की बाहेर? ते बाहेर आहेत, बरोबर? या प्रत्येकाला क्रमाक्रमाने डब्यामध्ये ठेवूया. आता चौकोनी तुकडे कुठे आहेत? पिवळे चौकोनी तुकडे कुठे आहेत? काही डब्याच्या आत आहेत तर काही डब्याच्या बाहेर आहेत. तुम्ही काही विद्यार्थ्यांना बोलवा आणि त्यांना ही कृती करण्यास सांगा. त्यांना हे सर्व डब्यांमध्ये ठेवण्यास सांगा. अशा प्रकारे तुम्ही मुलांना कृतीमध्ये सामील करून घेऊ शकता. आता हे सर्व डब्याच्या आत आहेत. केवळ TLM वापरूनच नव्हे तर दैनंदिन जीवनात सामान्यपणे वापरल्या जाणाऱ्या वस्तूचा वापर करून हे केले जाऊ शकते. या कृतींसाठी पाने, फुले, बिया वापरल्या जाऊ शकतात. तुम्ही विद्यार्थ्यांना ते स्वतः घेऊन येण्यास सांगू शकता. हे सहजपणे उपलब्ध आहे, ज्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत. अशा गोष्टींचा वापर आपण कृतीमध्ये करू शकतो. जर आपण त्यांना लहान आणि रंगीबेरंगी खेळणी आणण्यास सांगितले तर ते आनंदाने घेऊन येतील, या कृतीमध्ये सहभागी होतील. जेव्हा आपण त्यांना काहीतरी आणण्यास सांगतो आणि गोष्टींची जबाबदारी देतो, त्यांनी ज्या वस्तू आणल्या त्यापासून त्यांना शिकायला मिळाले तर त्यांना खूप आनंद होतो.
आतापर्यंत आपण सर्व संकल्पना ठोस टप्प्यामध्ये शिकल्या. वर्गात मुलांना कृतीमध्ये सहभागी करून घेतले जाऊ शकते. वर्गात शिक्षकांनी खडूचा वापर करून एक वर्तुळ काढावा. सर्व मुलांना वर्तुळाभोवती उभे करावे. तुम्ही या कृतीला रिंगण घालणे असे म्हणू शकता. प्रत्येकाला वर्तुळाच्या आत जाण्यासाठी सांगा. त्यांना क्रमाक्रमाने बोलवा. इकडे या आणि रिंगणात उभे टाका. मध्ये असताना 2 वेळा टाळी वाजवा आणि मग बाहेर या असे त्यांना सांगा. जेव्हा आपण हे करू तेव्हा त्यांना आत आणि बाहेर ही संकल्पना स्पष्टपणे समजेल. पुढे हीच गोष्ट आपण प्रतिनिधित्व टप्प्यावर देखील करू शकतो. लहान मुले त्यांच्या कल्पना सांगण्यासाठी किंवा चित्रांद्वारे दाखवण्यासाठी उत्साही असतात. आपण वर्गात ती संधी निर्माण करायला हवी. कदाचित ते या मार्गाने शिकतील. आता आत आणि बाहेर हे प्रतिनिधित्वाद्वारे कसे शिकवता येईल? हे खूप सोपे आहे. ते एका विशिष्ट मार्गाने केले पाहिजे असा काही विशिष्ट नियम नाही. बरेच शिक्षक खूप सृजनशील असतात. तुमच्या काल्पनिकतेतून ते तुमच्या पद्धतीने वापरू शकता. आता आपण एक चित्र काढत आहोत. ही एक शाळेची पिशवी आहे, ठीक आहे? या पिशवीमध्ये काय आहे बरे? आपण या पिशवीत काय भराल? आपण त्या वस्तू काढू शकता का? शाळेत येत असताना तुम्ही तुमचे पुस्तके घेऊन येत असता. तुम्ही पुस्तके काढू शकता का? तुम्ही पुस्तके आणता. तुम्ही आणखी काय आणता? तुम्ही पेन्सिलचा बॉक्स आणता, बरोबर? तुम्ही पिशवीमध्ये पेन्सिल बॉक्स काढणार का? आता इथे एक पेन्सिल बॉक्स आहे. तुम्ही आणखी काय आणता? तुम्ही बरोबर चॉकलेट्स देखील आणता. आपण चॉकलेट्स पण काढूया का? चला तर मग चॉकलेट्स काढूया. एक चांगले चित्र कोण रेखाटते ते आपण पाहू. तुम्ही किती चॉकलेट्स आणले आहेत? बरेच चॉकलेट्स. मग ते सगळेच काढा. तुम्हाला जितके हवे असतील तितके चित्र काढा. त्यानंतर तुम्ही पाण्याची बाटली कुठे ठेवली आहे? बघा, या पिशवीत पाण्याची बाटली ठेवण्यासाठी बाहेर एक खिसा आहे. मी येथे पाण्याची बाटली काढते. या बॅगमध्ये पुस्तके, पेन्सिल बॉक्स आणि चॉकलेट देखील आहेत. जे आपण सर्व काही रेखाटले आहे ते सर्व त्यात आहे. फक्त पाण्याची बाटली ही मी बाहेर रेखाटली आहे. तुम्ही पाण्याची बाटली कोठे काढली आहे ते तुम्ही मला दाखवू शकता का? जर आपण मुलांना सहभागी होण्याची संधी दिली, जर त्यांना जे आवडते ते दाखवू शकले, तर ते आनंदाने शिकतात. फक्त इतकेच नाही, या कृतीनंतर आपण मुलांसह चर्चा करू शकतो. आपण आपल्या रोजच्या जीवनात ही संकल्पना कुठे वापरतो? आत आणि बाहेर हे शब्द आपण कुठे वापरतो? संकल्पना हा मुलांसाठी एक जड शब्द आहे. त्यांना विचारा, आपण हे शब्द कुठे वापरू शकता? हे आपण सांगू शकता का? मग मुले उत्तर देतील की चॉकलेट माझ्या तोंडात आहे, हे माझ्या तोंडाच्या आत आहे, किंवा आपण त्यांना फोटो फ्रेम दाखवू शकतो. तुमचे चित्र फ्रेमच्या आत आहे असे आपण म्हणू शकतो. आज जे हजर आहेत ते वर्गाच्या आत आहेत आणि आज जे गैरहजर आहेत ते वर्गाच्या बाहेर आहेत असे आपण त्यांना सांगू शकतो. जेवणाच्या ताटाकडे पहा. भात आणि वरण हे ताटाच्या आत आहे. पाण्याचा पेला हा ताटामध्ये आहे का? नाही, तो ताटाच्या बाहेर आहे. आता आपले पुढील कार्य काय आहे? आपण त्यांना शिकवले, उपक्रम राबवले, प्रतिनिधित्व करण्याची संधी निर्माण केली. तरीही मुलांना संकल्पना समजली आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल. आपण शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. ते काय चुका करू शकतात? आपण आत आणि बाहेर याबद्दल बोललो. त्यांना आतील म्हणजे आत हे समजले का? किंवा ते याबद्दल गोंधळलेले आहेत का? ती आपल्याला तपासण्याची गरज आहे. पुन्हा आपण त्यांना हे आत ठेवा असे सांगू शकतो. त्यांच्या हातात एक वस्तू द्या आणि त्यास आत ठेवण्यास सांगा. ते बॉक्समध्ये ठेवतील किंवा बाहेर ठेवतील यावरून त्यांना ती संकल्पना समजली आहे की नाही हे आपल्याला समजते. किंवा जर ते खाली किंवा वर ठेवत असतील किंवा इतर कोणत्याही ठिकाणी ठेवत असतील तर हे स्पष्ट आहे की त्यांना ही संकल्पना स्पष्टपणे समजली नाही. आपल्याला त्यांना पुन्हा एकदा शिकवावे लागेल.
आपल्याला त्यांना आणखी काही कृती करून दाखवाव्या लागतील आणि त्यांना संयमाने सांगावे लागेल. त्यानंतरच पुढच्या धड्यातील पुढच्या कृतीकडे वळता येईल. पुढील संकल्पना ही वर आणि खाली आहे. चला हा घन घेऊ. आपण हा बॉक्स म्हणून वापरू. माझ्याकडे काही चौरस गणक आहेत. मी त्यांना बॉक्सवर ठेवत आहे. हे कोठे आहेत? हे चौरस गणक कुठे ठेवले आहेत? ते या बॉक्सवर ठेवले आहेत. जर मी एक एक करून त्यांना इथे ठेवले तर आता ते कुठे आहेत? ते आता बाहेर आहेत. ते आत नाहीत, ते बाहेर आहेत. ते बॉक्सवर आहेत का? नाही, ते खाली ठेवले आहेत. बरोबर? ते बॉक्सवर नाहीत, ते बॉक्सच्या खाली आहेत. किंवा आपण असेही म्हणू शकतो की जर आपण चौरस गणकांच्या वर बॉक्स ठेवला तर आता चौरस गणक कुठे आहेत? चौरस गणक हे बॉक्सच्या वर नाहीत, ते बॉक्सच्या बाजूलाही नाहीत, तर ते बॉक्सच्या खाली आहेत. आता हे दाखवण्यासाठी आपण वेगळे साधन वापरू. आता हे समजणे सोपे होईल. आता हे कुठे आहे? ते बॉक्स वर आहे. चला ही पट्टी बॉक्सच्या खाली ठेवूया. वर आणि खाली. बरोबर? आता वर आणि खाली ही संकल्पना अशी शिकवली जाऊ शकते. त्याचप्रमाणे आपल्याकडे लाल घन आहे. आपण या बॉक्सवर काही ठेवूया का? आपण काय ठेवावे? आपण हे चौरस गणक ठेवूया का? ठीक आहे, आपण हे ठेवू शकतो. आपण हे पिवळे तुकडे देखील ठेवू शकतो. आता हे सर्व कुठे आहेत? हे सर्व लाल घनावर आहेत. आता मी त्या सर्वांना खाली ठेवत आहे. ठीक आहे, आता हे सर्व क्रमाक्रमाने खाली ठेवू. आपण या सर्वांना क्रमाक्रमाने खाली ठेवू. याप्रमाणे आपण हे सर्व वापरून ही क्रिया केली. अशा प्रकारे वर्गामध्ये या कृतींमधून आपण मुलांना गुंतवून ठेवू शकतो. आता तुम्ही सर्वांनी मला सांगा की या वर्गातील बल्ब कुठे आहेत? हे इथे आहे की तिथे आहेत? ते तिथे वर आहेत. बरोबर? ते बल्ब वर आहेत. खाली काय आहे? या वर्गात खाली काय आहे? येथे खाली जमीन आहे. बरोबर? त्याचप्रमाणे तुम्ही तेथे वर काय आहे हे सांगू शकता का? मुले वेगवेगळी उत्तरे देतील. तरीही शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे. जर काही चूक झाली असेल, उदाहरणार्थ पाणी, जर ते म्हणतात की नदी वर आहे, तर आपण त्यांना दुरुस्त करावे. त्यांना हे समजून सांगावे की नदी खाली वाहत आहे, सूर्य वर आकाशात आहे. हे आपण अशा प्रकारे शिकवू शकतो. आपण याचे प्रतिनिधित्व कसे करू शकतो ते पाहूया. आता आपण त्यांना फळ्यावर किंवा वहीमध्ये हे काढण्यास सांगू शकतो. टेबल कसा काढायचा हे तुम्हा सर्वांना माहीत आहे का? तुम्ही हे करू शकता का? चला आपण हे पाहू. आता टेबलावर कोण बसावे? आपण एखाद्याला टेबलावर बसवायला हवे. मला सांगा कोणाला बसवावे? मी एका मांजरीला टेबलावर बसायला लावेल. तुम्ही तुमच्या आवडीचे चित्र काढू शकता आणि ते टेबलवर बनवू शकता. मुलांना त्यांच्या आवडीचे चित्र काढण्याची परवानगी द्यावी. हा चित्रकलेचा वर्ग नाही, हा गणिताचा वर्ग आहे. त्यामुळे आपण त्यांना ते छान आहे असे सांगावे. त्यांना जसे वाटते त्याप्रमाणे रंग देऊ द्या. त्यांना जे हवे आहे ते काढू द्या.
आपल्याला त्यांना प्रोत्साहित करायचे आहे. यामुळे ते आनंदित होतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. ते पुढचे धडे शिकण्यासाठी तयार होतील. हा टेबल आहे. मांजर कुठे आहे? मांजर टेबलवर आहे, बरोबर? आता तुम्ही टेबल खाली काय काढणार? आपण काहीतरी काढावे का? मी एक लहान बादली रेखाटत आहे. तुम्ही कोणतेही चित्र काढू शकता. मी काढलेले चित्र काढण्याची सक्ती नाही. ही कचराकुंडी आहे का, जशी आपल्या वर्गात आहे तशी? चला, हे टेबल खाली ठेवूया, ठीक आहे? आता मांजर कुठे आहे? मांजर टेबलवर आहे. कचराकुंडी कुठे आहे? ती टेबलच्या खाली आहे, बरोबर? तुम्ही काहीतरी वेगळे काढू शकता का? ते काढा. अशा प्रकारे वर्गामध्ये त्यांना काही कृती करण्यासाठी सांगा. मुलांनी जे शिकले आहे ते दाखवण्यासाठी त्यांना संधी द्या. त्यामुळे काय होते? त्यांना संकल्पना स्पष्टपणे समजली आहे की नाही हे शिक्षकांना समजते. त्यांना बोलण्याची संधी द्या. जर त्याने एखादे चित्र काढले ते चांगले आहे, फक्त इतकेच न म्हणता त्यांना त्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगा. जेव्हा तुम्ही त्यांना असे विचाराल, ते स्पष्ट करतील. ते शब्द कसे वापरतील? आत आणि बाहेर, वर आणि खाली याद्वारे त्यांना संकल्पना समजली की नाही हे शिक्षकांना कळेल. आणि जर काही चुका झाल्या तर आपण हळूहळू त्या सुधारू शकतो. आपल्याला खूप संयमाने त्यांच्यात सुधारणा करावी लागेल. आता याबद्दल बोलूया. आपल्या दैनंदिन जीवनात आपण हे शब्द कुठे वापरतो? आपण मुलांना हा प्रश्न विचारू शकतो. स्वयंपाकघरात तेथे वर काय ठेवले आहे? जेव्हा आई फराळ बनवते तेव्हा ती वरच्या खाण्यामध्ये लपवते, जेणेकरून मुलांनी ते एका दिवसात संपवू नये. ते ती वर ठेवते. ती खाली काय ठेवते? जे स्वयंपाकघरात नियमितपणे वापरले जाते ते ती खाली ठेवते. अजून काय? झाडाला नारळ कुठे असतात? ते झाडाच्या वरच्या बाजूला असतात, बरोबर? नारळ झाडाच्या वरच्या बाजूला आहे. लहान मोहर आणि गवत कोठे आहे? ते इथे खाली आहे, ते वर नाही. अशा प्रकारे आपण वर आणि खाली हे समजावून सांगू शकतो. जर आपण काही वेळ मुलांना वर्गातून बाहेर नेण्याचा विचार करीत असाल तर, किंवा दुपारच्या जेवणाच्या सुट्टीच्या वेळी मुले तुमच्याबरोबर असताना जर तुम्ही बऱ्याचदा जाणीवपूर्वक हे शब्द वापरत असाल तर ते संकल्पना लवकर शिकतील. जसे आपण पाहिले की स्थानाविषयी समजण्यासाठी वापरले जाणारे शब्द, आपण शिकलेले विषय आपण आपल्या दैनंदिन जीवनात सामान्यपणे वापरतो, जसे की आत बाहेर आणि वर खाली इत्यादी. मुलांना या संकल्पना समजायला हव्यात. अशी आणखी एक संकल्पना म्हणजे जवळ आणि दूर आहे. आपण मुलांना जवळ आणि दूर शिकवतो. त्यानंतर जेव्हा आपण त्यांना मापन शिकवतो तेव्हा पाया मजबूत असेल तर त्यांना ती संकल्पना सहज समजेल. आपण ही जवळ आणि दूरची संकल्पना TLM वापरून शिकवू शकतो. संदर्भासाठी आपण हा लाल घन वापरतो. आपण वापरत असलेली एक मोठी वस्तू त्याच्या जवळील इतर वस्तूंबरोबरच ठेवू आणि काही वस्तू दूर ठेवू. ठीक आहे? हे काय आहे? हा लाल घन आहे आणि हा निळ्या रंगाचा घन आहे, बरोबर? ही एक पिवळी पट्टी आहे. आता लाल घनाच्या एकदम जवळ काय आहे? निळा घन आहे, बरोबर? हा लाल घनाच्या अगदी जवळ आहे. ते खूपच जवळ आहेत, बरोबर? हे जवळ आहेत का? नाही, ते दूर आहेत. ते खूप दूर आहेत. जर आपण याची तुलना केली तर ते बरेच दूर आहे. चला अजून एक वस्तू घेऊया. हा रंग कोणता आहे? तो हिरवा रंग आहे. आपण हिरवा इथे ठेवू आणि पिवळा इथे ठेवूया.
यापैकी कोणता रंग लाल घनाच्या जवळ आहे? कोणते जवळ आहे? कोणत्या रंगाची रिंग जवळ आहे? ही हिरव्या रंगाची रिंग घनाच्या जवळ आहे. पिवळी रिंग ही खूप दूर आहे, बरोबर? आता पिवळा रंग म्हणेल की मी इतका का दूर आहे? मी पण जवळ येईल. टिंग टिंग टिंग. अशा प्रकारे आपण मुलांसोबत खेळू शकतो, बरोबर? आता त्या 2 रिंग्स कुठे आहेत? दोन्ही रिंग्स लाल घनाच्या खूप जवळ आहेत. याप्रमाणे आपण मुलांसाठी विविध उपक्रमांची योजना आखू शकतो. ही सामग्री किंवा इतर TLM वापरू शकतो. त्याच प्रकारे आपण वर्गातील कृतींमध्ये मुलांना समाविष्ट करू शकतो. मी 2 मुलांना बोलवणार आहे. रमेश इथे उभा राहील आणि गौरी दूर उभी राहील. जवळ या. या प्रकारचे उपक्रम वर्गात आयोजित केले जाऊ शकतात. तसेच तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता की आपल्या शाळेजवळ काही झाडे वाढत आहेत. त्यापैकी गुलाब हा वर्गाच्या बाहेर आहेत. नारळाची झाड खूप दूर आहे. तर आपल्या वर्गाच्या जवळ कोणते झाड आहे? ते म्हणतील गुलाबाचे झाड आहे. तर मग दूरवर कोणते झाड आहे? नारळाचे झाड दूर आहे. अशा प्रकारे ही संकल्पना शिकवली जाऊ शकते. हीच क्रिया आपण चौकोनी रेखांकित वहीवर लिहून करू शकतो. ठीक आहे? लहान मुलांना चित्र काढणे खूप आवडते. काही मुले चित्र रेखाटण्यात चांगली नसतील तरीही आपण त्यांच्यावर टीका करू नये. त्याचप्रमाणे काही मुलांना चित्र काढणे आवडत नाही. आपण त्यांच्यावर सक्ती देखील करू नये. चला, वर्गात एक बॉक्स ठेवूया. बॉक्समध्ये काही कापलेले कागद ठेवूया. काही वर्तमानपत्राची कात्रणे घेऊन आपण मुलांना ही चित्रे त्यांच्या वहीवर चिकटवण्यास सांगू शकतो. यामुळे ज्याला चित्र काढणे आवडत नाही त्याला ओझे वाटणार नाही. त्यांना शिक्षकांकडून रागावले जाण्याची भीती वाटणार नाही. कसे तरी त्यांना या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करणे आवश्यक आहे. आपला हेतू असा आहे की त्यांनी हे आनंदाने आणि स्वेच्छेने करावे. त्यांच्यासाठी ही शिक्षा होऊ नये. जवळ आणि दूर हे आपण चित्रांमध्ये दाखवावे. आपण काय काढू शकतो? आपण काहीही काढू शकतो. आपण घर काढायचं का? आता ते काढा. घरासाठी खिडक्या आणि दारे काढा. आपण एक घर रेखाटले आहे. घराच्या जवळ काय आहे? आपण काय काढू शकतो? आपण एक फुलांचे झाड काढूया का? घरापासून खूप दूर काय आहे? मला सांगा बरे. नारळाची झाडे खूप दूर आहेत. आपण दूरवर डोंगर देखील पाहू शकतो. सूर्य घराच्या जवळ आहे का? नाही. बरोबर? तो खूप दूर आहे. आपण सूर्य खूप दूर काढूया का? आता मुलांनी हे चित्र काढले आहे. त्यांना पुरेशी संधी द्या, परंतु त्यांना विषयापासून दूर जाऊ देऊ नका. चित्र काढत असताना त्यांना विषय काय आहे हे माहीत असले पाहिजे. आपण जवळ आणि दूर यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चित्र काढत आहोत हे त्यांनी विसरू नये. शिक्षकांनी मला चित्र काढण्यास सांगितले म्हणून मी मला हवे ते काढतो असे त्यांनी करू नये. आपण त्यांना प्रेमाने शिकवावे. त्यांनी काढलेल्या चित्राचे स्पष्टीकरण देण्यास सांगावे. स्पष्टीकरण देताना मुले अतिशय उत्साही असतील आणि हे शिक्षकांना त्यांचे मूल्यांकन करण्यासाठी उपयोगी पडेल. त्यांना ही संकल्पना कळाली आहे का? हे काय आहे? हे घर आहे. हे काय आहे? हे झाड आहे. हे झाड कोठे आहे? ते घराच्या बाजूला आहे. हा काय आहे? हा सूर्य आहे. सूर्य वर आकाशात आहे. खूप छान. त्यांना ही संकल्पना समजली आहे. सूर्य दूर आहे. सूर्य जवळ आहे. अशा त्यांच्या स्वतःच्या शब्दात त्यांना आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता यायला हवीत. आपण त्यांना हे समजून सांगावे. त्याचप्रमाणे हे दूर आणि हे जवळ आपण आपल्या दैनंदिन जीवनात कुठे वापरतो? मुलांशी या विषयावर चर्चा करा. त्यांना विचारा की म्हैसूर किती दूर आहे? ते जवळ आहे का?
नाही, ते खूप दूर आहे. अशा प्रकारे हे करा. हे कुठे आहे? वर्गात टेबलवर खडूच्या तुकड्यांचा डबा आहे. मी तो घेत आहे. हा खूप जवळ असल्यामुळे मी तो घेत आहे. पण डस्टर खूप दूर ठेवले आहे. कृपया तुम्ही मला आणून द्याल का? त्यामुळे मुलांना डस्टर घेण्यास सांगण्याबरोबरच दूर या शब्दाची त्यांच्या मनात नोंद होईल. त्यांना जवळ आणि दूरचा वापर कसा करायचा हे समजेल. अशा प्रकारे दैनंदिन जीवनातील उदाहरणासह त्यांना संकल्पना समजणे सोपे जाईल. यापुढे आपण लांब आणि आखूड ही संकल्पना शिकूया. आता ही संकल्पना पाहू. आपण मोजमापाच्या संकल्पनेत दूर आणि जवळ ही संकल्पना वापरली. ही संकल्पना मोजमापाचा पाया बनवते. त्याचप्रमाणे लांब आणि आखूड हा सुद्धा मोजमापाचा पाया आहे. हा विषय शिकवण्यासाठी आपण काही TLM वापरत आहोत. आता ही लाल पट्टी कशी दिसते? ती लाल रंगाची आहे. ती लहान आहे का? नाही, ती खूप मोठी आहे. ती मोठी पट्टी आहे. हा कोणता रंग आहे? ही एक पांढऱ्या रंगाची पट्टी आहे. ती लहान आहे की मोठी आहे? लहान रंगाच्या तुलनेत ही लहान आहे. जर आपण दोन्ही पट्ट्या उभ्या ठेवल्या तर लाल पट्टी ही उंच आहे, खूप उंच आहे. ही लहान आहे. ही खूप आखूड आहे. बरोबर? ही एक लांब पट्टी आहे आणि ही एक आखूड पट्टी आहे. आता आणखी एक पट्टी घेऊया. आता हे काय आहे? हा कोणता रंग आहे? हा एक पिवळा गणक आहे. हा गणक लांब आहे का? नाही. बरोबर? हा खूप आखूड आहे. या पांढऱ्या पट्टीच्या तुलनेत हा पिवळा गणक खूप आखूड आहे. खूप छोटा आहे, लहान आहे. या लाल पट्टीच्या तुलनेत देखील हा खूपच लहान आहे. अशा प्रकारे लांब आणि आखूड हे शिकवले जाऊ शकते. आता अजून एक TLM वापरून ही संकल्पना पाहू. हा एक लाल गणक आहे आणि हा एक निळा घनाकृती आहे. लाल हा उंच आहे आणि निळा हा आखूड आहे. बरोबर? आता आणखी एक लहान घन घेऊ. यामध्ये कोणता उंच आहे आणि कोणता आखूड आहे? लाल हा घन उंच आहे आणि हा आखूड आहे. याच प्रकारे लहान आणि मोठे ही संकल्पना देखील शिकवली जाऊ शकते. लहान आणि मोठे. हे मोठे आहे आणि हे लहान आहे. हे यापेक्षा मोठे आहे. यापैकी कोणते मोठे आहे आणि कोणते लहान आहे हे शिकवले जाऊ शकते. याचप्रमाणे लांब आणि आखूड हे देखील शिकवले जाऊ शकते. लांब आणि आखूड याबद्दल मुले बऱ्याचदा चर्चा करतात. जेव्हा ते सुट्टीनंतर परत येतात तेव्हा ते त्यांच्या उंचीबद्दल चर्चा करतात. शिक्षक म्हणतात, अरे तू उंच झाला आहेस. मुले म्हणतात, माझ्याकडे पहा गुरुजी, मी त्याच्यापेक्षा उंच झालो आहे. या प्रकारे वर्गात वेगवेगळ्या कृती केल्या जाऊ शकतात. जसे की कुणाची पेन्सिल लांब आहे. मुलांच्या उंचीची तुलना करण्याऐवजी शिक्षक मुलांना सांगू शकतात की तुम्ही सर्वांनी तुमच्या पेन्सिल्स बाहेर काढा बरे आणि मला सांगा की कुणाची पेन्सिल सगळ्यात लांब आहे, कुणाची पेन्सिल सगळ्यात लहान आहे. तुम्ही मुलांना हे सांगू शकता की जेव्हा तुम्ही खूप जास्त लिखाण कराल तेव्हा तुमची पेन्सिल देखील आखूड होईल. अशा प्रकारे तुम्ही वर्गामध्ये चर्चा करू शकता. त्यांना चित्र काढायला सांगा. आपण त्यांना चित्र काढण्यास सांगू का? इथे एक आकार काढा आणि इथे आणखी एक आकार काढा. मुलांना रंगांबद्दल आधीच माहीत असते, म्हणून तुम्ही त्यांना विचारा की कोणते चित्र उंच आहे.
जे पण चित्र उंच आहे त्यामध्ये रंग भरा. जे आखूड चित्र आहे त्यामध्ये रंग भरू नका. फक्त उंच चित्रांमध्ये रंग भरा. त्यानंतर ते या आकारांमध्ये रंग भरण्यास सुरुवात करतील. आता मुले आकृत्यांमध्ये रंग भरतील. शिक्षक वर्गातील सर्व मुलांचे निरीक्षण करतील आणि ते काय करत आहेत यावर लक्ष ठेवतील. जर एखादे मूल आखूड चित्रामध्ये रंग भरत असेल तर शिक्षकाला हे कळेल की त्या मुलाला ही संकल्पना समजली नाही. त्यामुळे त्याला आणखी एकदा शिकवावे लागेल की ही आकृती उंच आहे आणि यामध्ये रंग भरायचा आहे, आखूडमध्ये नाही. अशा प्रकारे मूल्यांकन सुद्धा कृतींसोबत होऊ शकते. त्याऐवजी ते त्यांच्या आवडीचे चित्रही काढू शकतात. ते एखादा साप देखील काढू शकतात. प्रत्येक गोष्ट उंच असणे आवश्यक नाही. हे जमिनीशी समांतर देखील असू शकते. जसे की साप खूपच लांब असू शकतो. तेथे एक लांब साप आहे. गिरगिट लांब आहे की साप लांब आहे? साप लांब आहे, बरोबर. त्याचप्रमाणे कोणाचे केस लांब आहेत? अशा प्रकारे मजेशीररित्या हे शिकवले जाऊ शकते. कोणाकडे केस लांब आहेत, कोणाचे केस लहान आहेत याबद्दल देखील वर्गात चर्चा केली जाऊ शकते. आपण स्थानिय समजेबद्दल शिकलो. मुलांना मूलभूत कल्पना देखील शिकवल्या आहेत. आता वस्तूंबद्दल समजून घेऊया. वस्तूंना ओळखणे. वस्तूंना कसे ओळखावे? मुलांनी हे आधीच केलेले असू शकते. पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेतील मुलांना वस्तूंची ओळख झालेली असते. तरीसुद्धा आपण त्यांना आणखी प्रशिक्षण देतो आणि वस्तूंच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांबद्दल सांगतो. अशा प्रकारे वैशिष्ट्यांवर आधारित वस्तूंचे विभाजन मुले आनंदाने करतील. हे त्यांच्यासाठी एका खेळासारखे आहे. ते खेळ खेळत असताना संकल्पना चांगल्या प्रकारे शिकतील. आता हे कशा प्रकारे करायचे ते पाहू. आता मी बरेच TLM घेईल आणि त्यांना इथे एकत्र ठेवेल. ठीक आहे. आता मी मुलांना विचारेल, हे काय आहे? हा एक चौरस गणक आहे, बरोबर. हे काय आहे? अबॅकस रिंग. मुलांना यांना स्पर्श करण्याची परवानगी दिली पाहिजे. त्यामुळे त्यांना आकारांमधील फरक समजतो. याचे आणि याचे वैशिष्ट्य वेगळे आहेत हे त्यांना समजते. हा पिवळा घन आहे, हा वेगळा आहे. आता मी हे सर्व त्यांना देईल आणि त्यांना आकारानुसार वेगवेगळे करण्यास सांगेन. यापैकी कोणते यासारखे दिसते? त्याचा आकार यासारखा आहे, त्याचा स्पर्श यासारखा आहे. त्या सर्वांना आकाराच्या आधारावर वेगळे ठेवा. आता हे चौरस गणक आहेत. चला या सर्वांना एका बाजूला ठेवूया आणि आता हे सर्व पिवळे तुकडे एकत्र ठेवूया. या सर्वांना येथे एका गटामध्ये ठेवू. आता काही मुले खूप पद्धतशीर असतात. ते आधी यांना विभाजित करतील आणि मग दुसऱ्यांकडे वळतील. परंतु काही मुले त्यांच्या मनाप्रमाणे वस्तू उचलतात आणि विभाजन करण्यास सुरू करतात. तुम्ही त्यांना एखाद्या विशिष्ट मार्गाचे अनुसरण करण्यास भाग पाडू नका. शेवटी त्यांना आकाराची वैशिष्ट्यानुसार विभाजन करता आले पाहिजे आणि त्यांचे वेगळे गट करता आले पाहिजेत. त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ लागू द्या. त्यांना व्यक्त करण्यास परवानगी द्या की हा पिवळा आहे, हा लाल आहे. मी आधी निळ्या वस्तू उचलतो, मी निळ्या वस्तू घेईल आणि बाजूला ठेवेल. या प्रकारे चर्चा करत ते आनंदाने आकारांचे विभाजन करतील. त्यांना ते करू द्या. त्यांना प्रोत्साहित करा. याप्रमाणे विविध उपक्रम केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे सकाळच्या प्रार्थनेनंतर आपण त्यांना पाने, फुले, लहान दगड स्वतःला इजा न करता गोळा करण्यास सांगू शकतो. हे सर्व ते गोळा करून एकत्रितपणे ठेवू शकतात आणि नंतर विभाजन करू शकतात. चिंचोके, फणसाच्या बिया देखील बॉक्समध्ये ठेवता येतील. त्यांचा उपयोग वर्गात विभाजन करण्यासाठी केला जाऊ शकतो. सर्व पाने एका बाजूला ठेवा, सर्व बिया एका बाजूला ठेवा, असे केले जाऊ शकते.
आता आपण काय केले? या वस्तूंच्या आकारांच्या आधारे आपण त्यांना वेगवेगळे केले. आता समान क्रिया वेगळ्या प्रकारे देखील केली जाऊ शकते. आपल्या सर्वांना या वस्तूंचे रंग माहीत आहेत, बरोबर? रंगांच्या आधारे आपण ते वेगळे केले पाहिजेत. हा रंग कोणता आहे? हा हिरवा आहे. हा रंग कोणता आहे? हा लाल आहे. हा पिवळा आहे. इथे इतर कोणताही रंग आहे का? नाही. आपल्याकडे फक्त इतकेच रंग आहेत. हा हिरवा आणि हा हिरवा हे थोडे वेगळे आहेत, परंतु आपण त्या दोघांना एकच हिरवा मानू शकतो, ठीक आहे? हे लाल आणि हे लाल वेगळे आहे, परंतु आपण हे एकच लाल मानू. आता रंगांच्या आधारे त्यांना विभाजित करूया. आपण कोणत्या रंगाने सुरुवात करू? पिवळे चौरस संख्येमध्ये अधिक आहेत, बरोबर? चला तर मग पहिल्यांदा सर्व पिवळे चौरस ठेवूया. लाल वस्तू आपण इकडे ठेवू. आता हिरव्या वस्तू घेऊन त्यांचा गट तिथे बनवू. आपल्याकडे आणखी काय शिल्लक आहे? निळ्या वस्तू इथे शिल्लक आहेत. चला इथे सर्व निळ्या वस्तू ठेवूया. अशा प्रकारे आपण रंगांच्या आधारावर विभाजन केले आहे. त्यांच्याकडे पहा, आता हे किती सुंदर दिसत आहेत. सर्व रंग आधी एकत्र होते. आपण काय केले? आपण रंगांवर आधारित विभाजन केले. आपण त्यांचे वर्गीकरण केले. मुलांसाठी वर्गीकरण आणि विभाजन करणे हे मोठे शब्द आहेत. हे फक्त शिक्षकांना समजून घेण्यासाठी आहे. परंतु आपण त्यांना वेगळे ठेवा, वेगळे गट बनवा अशा प्रकारे म्हणून सोपे करू शकतो. अशा प्रकारे आपण ही कृती वेगवेगळ्या वस्तू वापरून त्यांना करण्यास सांगू शकतो. मुले वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या वापरू शकतात. आपण त्यांना रंगांवर आधारित विभाजन करण्यास सांगू शकतो. आपण त्यांना याप्रमाणे खेळ खेळण्यास सांगू शकतो. त्यानंतर तुलना करणे येते. वस्तूंच्या आकारांच्या आधारावर त्यांची तुलना करणे. फक्त आकारांची तुलना करणे, मोजमाप करणे नाही. मुले अजून मोजमापाच्या टप्प्यात पोहोचली नाहीत, परंतु आकाराच्या आधारावर वस्तूचे निरीक्षण करून हे लहान आहे किंवा हे मोठे आहे असे त्यांना सांगता यायला हवे. अशा प्रकारे ते संकल्पना समजू शकतात. त्यासाठी आता आपण काही कृती करूया. हे पिवळे आहे, हे पांढरे आहे, हे हिरवे आहे आणि हे निळे आहे. ते सर्व समान आकाराचे आहे का? ते सर्व मोठे आहेत का? किंवा ते सर्व लहान आहेत का? ते सर्व वेगवेगळे आहेत. हे इतर सर्वांपेक्षा मोठे आहे, बरोबर? आता जर आपण हे दोन घेतले तर यामध्ये मोठे कोण आहे आणि कोणते लहान आहे? हे मोठे आहे, हे लहान आहे. यापूर्वी आपण हे पाहिले आहे. आपण हे घेतल्यास कोणते लहान आहे? पिवळे हे निळ्यापेक्षा लहान आहे. हे दोन निळ्यापेक्षा लहान आहेत, हो ना? जर आपण हे घेतले तर हे लहान आहे आणि हे खूपच लहान आहे, खूप छोटे आहे. आता या सर्वांपैकी सर्वात मोठे काय आहे ते सांगू शकाल का? हे आहे, बरोबर? हे सर्वांमध्ये सगळ्यात मोठे आहे. खूपच लहान कोणते आहे? या दोघांपैकी कोणते लहान आहे? दोघेही समान आकाराचे आहेत, बरोबर? म्हणून कोणतेही एक पुरेसे आहे. चला ते बाजूला ठेवूया. एक पुरेसे आहे. हे सर्वात लहान आहे आणि हे सर्वात मोठे आहे. अशा प्रकारे निरीक्षणाद्वारे वस्तूंची तुलना करणे शिकवले जाऊ शकते. या कृतीमध्ये आपण त्यांच्याकडे असलेले पेन्सिल बॉक्स, पेन, खोडरबर, पुस्तके वापरून शिकवू शकतो. आपण यामध्ये मुलांचा एक गट तयार करून सर्व वस्तू त्यांच्याजवळ ठेवू शकतो आणि त्यांना वस्तूंच्या आकारांची तुलना करणे शिकवू शकतो. अशा प्रकारे कृतीमधून आपण हे शिकवू शकतो. या संकल्पनेत पुढील विषय घसरणे आणि घरंगळणे आहे. हे खेळाद्वारे सुद्धा शिकवले जाते. ही एक खूप महत्त्वाची संकल्पना आहे. यामध्ये मुले वस्तूंचे निरीक्षण लक्षपूर्वक करण्यास शिकतात. ते यामध्ये खेळतात आणि त्याबरोबरच ते भूमितीची मूलभूत तत्त्वे देखील शिकतात. भूमितीची महत्त्वाची तत्त्वे
ते या खेळाद्वारे शिकतात. या टप्प्यामध्ये मुले निरीक्षण करायला शिकतात. मुलांना हे कसे शिकवले जाऊ शकते ते पाहूया. अशा प्रकारे आपण यांची मांडणी करू शकतो. हा दशांश ट्रे आहे. मी याचा वापर करणार आहे. आपण याला घसरपट्टी म्हणून ठेवूया. वर्गामध्ये आपण टेबलावर याची मांडणी करूया आणि काही वस्तू घेऊया. मी या सर्व वस्तू घेत आहे. आता मी तुम्हाला येथे दाखविते. याला घरंगळणे म्हणतात. जर आपण ते असे सोडले तर ते चक्रासारखे चालेल. या हालचालीला घरंगळणे म्हणतात. आता या हालचालीला घसरणे म्हणतात. जर ते या प्रकारे जात असेल तर त्याला घसरणे म्हणतात. तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की पावसाळ्यात मुले घसरून पडतात, बरोबर? त्याच प्रकारे हे घसरणे आहे. आता मी तुम्हाला एक एक करून दाखवते. तुम्हाला मला ही कोणत्या प्रकारची हालचाल आहे हे सांगायचे आहे, ठीक आहे? आता मी हा चेंडू इथून सोडत आहे. आता येथे काय झाले? ते घसरत खाली आले की घरंगळत खाली आले? ते घरंगळत खाली आले. ते घरंगळले, ते घरंगळत खाली आले. जर आपण आता हे घेतले, याला थोडे ढकलले, म्हणजे हे स्वतः घरंगळत नाही आहे, ते घसरत आहे. त्याच प्रकारे हा पिवळा घनसुद्धा घसरत आहे. याच्यासोबत काय होईल? हे घरंगळत खाली येईल की हे घसरत खाली येईल? आपण ते पाहू. ते खाली पडत नाही आणि ते घरंगळत देखील नाही. हे खाली घसरत आहे. हे एक निळ्या रंगाचे घनाकृती आहे. घनवस्तू घसरत खाली येते. हा लाल घन आहे. यासोबत काय होते? हे सुद्धा घसरत खाली येत आहे, बरोबर? आपण याकडे आणखी एकदा पाहू. हे खाली घरंगळत आहे. या पेन सोबत काय होईल? आपण पाहूया का? हे खाली घसरत येते की घरंगळत येते? हे घरंगळत येते, बरोबर? हे घरंगळणे आहे. आता याच्यासोबत काय होईल? जर आपण हे अशा प्रकारे ठेवले तर ते घसरत खाली येत आहे. पण जर हे आपण अशा प्रकारे ठेवले तर हे पेन सारखेच आहे. जर आपण हे असे ठेवले तर हे घरंगळत आहे. ही वस्तू जर अशा प्रकारे ठेवली तर ती घसरते आणि जर आपण ती अशा प्रकारे ठेवली तर ती घरंगळते. हे असे का होते? आपण पाहूया का? आता प्रत्येक वस्तूचे निरीक्षण करा. हे पहा, याला स्पर्श करून पहा. हा एक सपाट पृष्ठभाग आहे, त्यामुळे ते खाली घसरते. ते घरंगळत नाही. परंतु जर तुम्ही चेंडू घेतला तर त्याला सपाट पृष्ठभाग नाही, तो गोल आहे, म्हणून तो घरंगळतो. चेंडूचा पृष्ठभाग गोल असतो. त्याचा पृष्ठभाग गोल असल्यामुळे तो घसरत नाही. तो अशा प्रकारे घरंगळत खाली येतो. तर या वस्तूमध्ये काय विशेष आहे? ही एक विशेष वस्तू आहे. जेव्हा आपण त्याला असे ठेवतो तेव्हा ते घसरते आणि जेव्हा आपण त्याला अशा प्रकारे ठेवतो तेव्हा ते घरंगळते. येथे पहा, हा पृष्ठभाग सरळ आहे आणि गोलाकार नाही. हा पृष्ठभाग सपाट आहे. जेव्हा तुम्ही हा पृष्ठभाग असा ठेवता तेव्हा ते घसरते. पण जर तुम्ही गोल पृष्ठभाग येथे ठेवला तर ते घरंगळते, बरोबर? ते खाली घरंगळत जाते. हे विविध प्रयोगांद्वारे वेगवेगळ्या वस्तू घेऊन शिकवले जाऊ शकते. आता आपण एक वेगळी वस्तू घेऊया. ही पांढरी पट्टी घेऊ आणि मुलांना प्रश्न विचारू. हे घसरून खाली येईल की घरंगळत खाली येईल? मुले
या वस्तूकडे पाहतील आणि म्हणतील की या वस्तूमध्ये एकही गोलाकार पृष्ठभाग नाही, ही वस्तू गोल नाही, म्हणून ही घरंगळत जाणार नाही, ही घसरत खाली जाईल. पेन्सिलचे काय होईल? हे कसे आहे? पेन्सिलचा पृष्ठभाग गोल आहे, म्हणून ते घरंगळत जाईल. हे घरंगळत जाऊ शकते. मुलांना हे समजेल आणि ते उत्तर देतील. हे भविष्यात कुठे उपयोगाला येईल? हे भविष्यात भूमितीच्या वर्गात उपयोगाला येईल. जेव्हा ते समान आणि असमान पृष्ठभागाबद्दल शिकायला लागतात, जेव्हा त्यांना यावर संबंधित प्रश्न सोडवायचे असतात, तेव्हा इथे मिळवलेले ज्ञान त्यांना उपयोगास येईल. स्थानीय समज हा मुलांसाठी एक सोपा विषय आहे. शिवाय पहिली आणि दुसरी इयत्तेच्या मुलांना कधीही दबाव जाणवत नाही. ते खेळांमधून आणि कृतींमधून लवकर शिकतात. तरीही प्रत्येक मुलाकडे आपल्याला विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना ही संकल्पना स्पष्टपणे कोणत्याही गैरसमजाशिवाय समजली आहे हे निश्चित करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण त्याला वर कोणते आहे हे विचारतो, तेव्हा मुलाने वरच्या दिशेने इशारा करावा, आतमध्ये करू नये. जेव्हा आपण त्यांना एखादी वस्तू बॉक्सच्या वर ठेवायला सांगतो, तेव्हा त्यांनी ती बॉक्सवर ठेवली पाहिजे, ना की बॉक्सच्या आतमध्ये. अशा प्रकारे आपल्याला त्या मुलांना संकल्पना स्पष्ट समजली आहे की नाही हे कळेल. त्याचप्रमाणे कोणत्याही गोंधळाशिवाय जर पहिली किंवा दुसऱ्या इयत्तेतील मुलांना समजले असेल तर शिक्षकांना पुढील धडे शिकवणे सोपे होईल. मुले सुद्धा लवकर शिकतील. आपण आतापर्यंत पाहिले की स्थानीय समज कशी शिकवली जाऊ शकते. इतकेच नाही तर सहज उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून विषय कसा शिकवला जाऊ शकतो हे आपण पाहिले. मला खात्री आहे की आपण आपली सृजनशीलता वापरून हे अधिक चांगल्या प्रकारे कराल. तुम्हाला यासाठी शुभेच्छा.